महत्त्वाच्या काही घडामोडींनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। साधारणपणे 50 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 50 मिनिटं संवाद झाल्यानंतर चर्चा सुरू झाली की हे दोघं का भेटले, कशा करता भेटले। टाउन प्लॅनिंगचा विषय घेऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली असं राज ठाकरे म्हणाले। दरम्यान अनधिकृत पार्किंग बाबत काय करता येईल, तसंच सरकारने तज्ञ लोकांना बोलावलं पाहिजे आणि तातडीने यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे, अन्यथा शहरं बर्बाद होतील याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे असंही ते म्हणाले। तसंच अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा असा खोचक टोलाही त्यांनी लगावला। दुसरीकडे रोज या शहरांवर माणसं आदळतायत। माणसं येणं थांबवणं गरजेचं आहे। बाहेरच्या राज्यातील लोकांना येणं थांबवावं लागणार आहे, अन्यथा पुढे परिस्थिती अधिक बिकट होत जाणार आहे अशी भीती सुद्धा राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर बोलून दाखवली। रात्री साधारणपणे 12 वाजता जरी सिग्नल चालू असेल तरी गाड्या थांबायच्या। आता दुपारी 12 वाजता पण थांबत नाही। आणि ही या प्रकारची बेशिस्ती की कायद्याला न जुमानणं आणि कायदा जरी तुम्ही केलात तरी आम्ही आमच्या पद्धतीने वागणार, मला असं वाटतं याच्यातनं शहरं उभी नाही राहणार। आपण अजून वाईट गोष्टींकडे आपण जाऊ। अत्यंत विचित्र लेवलवरचा केऑस हा भविष्यामध्ये मला दिसतोय जर आता याच्यावरती जर काही उपाययोजना झाल्या नाहीत सरकारकडनं तर, कारण त्या प्रकारची बेशिस्ती ही अजून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये येत जाणार आणि मग ते एकदा हाताबाहेर गेलं की कोणीच काही करू शकणार नाही। लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी म्हणून ज्या पार्किंग लॉट जे उभे करायला पाहिजेत सरकारकडनं किंवा महानगरपालिकेकडनं काही केलेत, नॅशनलला भागले पण लोक तिकडे जात नाहीत। मला असं वाटतं की या ठिकाणी लोकांनी गाड्या पार्क करणं जिथे पार्किंग नसेल तिकडे, आणि या प्रकारची एक शिस्त लावणं गरजेचं आहे। अनेक ठिकाणी ज्या बाहेरच्या राज्यांमधून लोक आलेत, बाहेरच्या प्रदेशामधून लोक आलेत, जे आज ओला आणि इतर टॅक्स्या आणि रिक्षा आणि सगळ्या गाड्या चालवत आहेत, त्यांना माहितीच नाहीये या शहरांमध्ये काय प्रकारची सिस्टीम असली पाहिजे, कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजेत, कुठे लावल्या पाहिजेत। डबल पार्किंग करत असतात, नो पार्किंगमध्ये लावत असतात, कुठेही लावत असतात। आणि त्या दृष्टिकोनातनं मी एक छोटासा आराखडा आज मी मुख्यमंत्र्यांना दिला। जर समजा गाड्यांचे दर पाहिले तर पार्किंगचा दर परवडायला काही हरकत नसेल। तुम्ही जर गाड्यांचे आता सगळे दर बघा ना आता काय आहेत ते, आणि साधारणपणे महिन्याला 2000 आणि महिन्याला 1500 आणि महिन्याला असे जर समजा 3000 समजा असतील, बरोबर आहे, तुमची गाडी सेफ राहते, गाडी रस्त्यावरती त्रास देत नाही। सगळ्याच गोष्टी फुकट नाही मिळू शकत ना। मग जर समजा आपण तसं जर बघायला गेलं तर समजा आता एखाद्या भागाचं समजा आता आपण असं पकडूया की साधारणपणे दादर भागामध्ये स्क्वेअर फुटाचा भाव काय चालू आहे, काय 70-80 हजार रुपये स्क्वेअर फूट चालू आहे ना। मग रस्त्यावरती जी गाडी तुम्ही पार्क करता तो किती स्क्वेअर फूट घेता, ते स्क्वेअर फुटात मोजायचे का? आता ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देताय त्यांना हे शिकवलंही जात नाही कुठे गाडी पार्क करायची आणि कुठे कसं वागायचं, कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची अशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात। कळलं का? की तुम्हाला काय ते नवीन काय फ्रेज आली, नक्षल काय, शहरी नक्षल, अर्बन नक्षल। ते अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना। रस्ते बनवणे आहे ना, रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे, बरोबर। धंदा कशा अर्थाने बोलतोय मी की टेंडर काढायची, रस्ते बांधायचे, ते खराब झालेच पाहिजेत। ह्याच्यामध्ये सगळं तुम्ही सगळा जो नेक्सस आहे ना तो सगळा तसाच आहे तो, की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजेत। खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघतं आपल्याकडे। म्हणजे आपल्याकडे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचं पनिशमेंट होत नाही, खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं, त्याच्यात करप्शन होतं, पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं। उतारांसंदर्भात सुद्धा भाष्य केलं।
आपण कबुतरे आणि हत्तींमध्ये अडकलोय, तसंच मूलभूत प्रश्नांकडे आपलं दुर्लक्ष झाल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली. कबुतरखान्याचा मुद्दा हा राजकीय होता असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. दरम्यान जाणीवपूर्वक वाद घडवले जात आहेत, वाद घडवण्यासाठीच हे विषय काढले जात आहेत अशी टीका राज ठाकरेंनी केली. त्यामुळे वाद घडवणाऱ्यांना फारसं महत्त्व देऊ नका, तसंच कुठे रिस्पॉन्स दिला पाहिजे हे आम्हाला कळतं असा टोलाही राज ठाकरेंनी कबुतरखान्यासंदर्भातील आंदोलनावरून केला. दरम्यान माणसं मेलेली चालतात, कबुतरं मरायला नकोत किंवा मेली नाही पाहिजेत, म्हणजे माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का, असा थेट संतप्त सवाल राज ठाकरेंनी केला. काय झालंय, आपण कबुतरं, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. म्हणजे लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी म्हणून ज्या पार्किंग लॉट जे उभे करायला पाहिजेत सरकारकडनं किंवा महानगरपालिकेकडनं, काही केलेत, नॅशनलला भागले, पण लोक तिकडे जात नाहीत. मला असं वाटतं की या ठिकाणी लोकांनी गाड्या पार्क करणं, जिथे पार्किंग नसेल तिकडे, आणि या प्रकारची एक शिस्त लावणं गरजेचं आहे. मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? काय त्या कबुतरांचं? बरं, फक्त कबूतर मेली नाही पाहिजेत, माणसं मेली चालतात. एवढी आज रेल्वेखाली माणसं जात आहेत, इतर सगळी काय आपण ज्याला खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत. माणसांपेक्षा कबुतरं महत्वाची आहेत. पण मला माहिती होतं की तो पॉलिटिकल सगळा विषय आहे, राजकीय विषय, आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे तो लावायचा होता की जेणेकरून, आणि त्याच्यात त्यांना लक्षात आलं की ह्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये. कारण आम्हाला माहिती आहे की कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढं तर आम्हाला कळतं की नाही.